तर रोहिदास महाराजांच्या जयंतीचा शुभारंभ 1 फेब्रुवारी पासून होणार आहे। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी समितीचे काय पदाधिकारी आहेत। सर, काय सांगाल, काय उद्देश असणार आहे या कार्यक्रमाचा आणि रूपरेखा कशी असणार आहे? संत रोहिदास महाराजांनी जगभर त्यांचे अनुयायी आहेत आणि या 750व्या जयंतीच्या निमित्तानं आपण संत रोहिदास महाराजांचा संदेश दिलेला आहे, कर्म हीच पूजा। कोणतंही काम छोटं नाही, कोणत्याही कामावरती कोणत्याही माणसाचा त्याचा काम हा त्याचा आधार होऊ शकत नाही। त्यामुळे संत रोहिदासांचे जे विचार आहेत, या विचाराने प्रेरित होऊन हा समाज जो आहे, हा जो समाज हा जागृत करणं, समाजाचे विविध जे प्रश्न आहेत, समाजाच्या ज्या विविध अडचणी आहे, याच्यावरती चिंतन करून याच्यातून या समाजाचा सर्वांगीण विकास आणि या समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये या देशाचा सर्वांगीण विकास, हा देश या जगामध्ये सर्वात मोठा व्हावा, संपन्न व्हावा, हे केव्हा होईल? जेव्हा या समाजातील तळागाळातील समाज हा मोठा होईल आणि त्या दिशेने संत रोहिदासांच्या विचारापासून प्रेरणा होईल हा समाज जागृत करणं आणि देश एक उच्च शिखरावरती घेऊन जाणं, या निमित्ताने ह्या कार्यक्रमाचं आपण पूर्ण महाराष्ट्रभर आयोजन, या समितीने महाराष्ट्रभर आयोजन केलेलं आहे। आपण एकूण 26 मागण्या मांडल्या आहेत। याच्यात मुख्य मागण्या कोणत्या आहेत आपल्या, ज्या मुख्यमंत्री महोदय पार करतील? 26 ज्या मागण्या मांडलेल्या आहेत, अनेक मागण्या समाजाच्या असतात आणि या मागण्यांना तर कधीच अंत नसतो, परंतु ह्या 26 ज्या मागण्या आहेत त्या या समितीने अनेक मागण्यामधून या 26 मुख्य मागण्या काढलेल्या आहेत आणि अत्यंत सकारात्मक चर्चा मुख्यमंत्र्यांनी आमच्याबरोबर केली। मुख्यमंत्र्यांनी आमचं हे निवेदन जवळजवळ अर्धा तास मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिला। अत्यंत गांभीर्यपूर्वक या सर्व प्रश्नावरती त्यांनी आमच्याशी चर्चा केली। त्यांनी आमच्या काही मागण्यांबद्दल, म्हणजे मुख्यमंत्र्यांचा इतका प्रचंड अभ्यास आहे की त्यांनी काही आमच्या मागण्यावरती आम्हाला सूचनाही केल्या आणि अशा पद्धतीने अत्यंत सकारात्मक असं विचार या मागण्यांबद्दल आहे। हा 26 मागण्या तर आता आपण आपल्या पुढे ठेवलेल्या आहेत, परंतु या वर्षभरामध्ये अनेक मागण्या येतील आणि मुख्यमंत्र्यांचा असा विचार आहे की अशा पद्धतीच्या अनेक मागण्या जरी आल्या तर त्या करण्यासाठीच आम्ही इथे बसलेलो आहोत। एक दोन मागण्या आता आम्ही म्हटलं, जसं सुचित्राताईंनी सांगितलं, भव्य स्मारक तर आहे, पण फक्त भव्य स्मारकातच नाही, गटही कामगारांसाठी स्टॉल पासून चर्मोद्योगासाठी मोठे मॉल असायला हवे, त्या मॉलमध्ये राखीव स्टॉल मिळायला हवेत। त्याच पद्धतीनं चर्मोद्योग जो आहे, हा चर्मोद्योग भारतातील, महाराष्ट्रातील चर्मोद्योग, कारण एका काळामध्ये आपल्या देशाला परदेशी चलन हे सर्वात जास्त चर्मोद्योगातून मिळत होतं। आता हा चर्मोद्योग जागतिक पातळीवरती कसा नेता येईल, जागतिक पातळीवरती चर्मोद्योगाला अत्यंत पॉझिटिव्ह आणि अत्यंत चांगलं मार्केट आहे। ते मार्केट आपल्या या विद्यार्थ्यांना कसं घेता येईल, युवकांना कसं घेता येईल, कौशल्य विकास जे विभाग आहेत, कौशल्य विभागातून आपल्या तरुणांना चर्मोद्योग मध्ये कसं शिक्षण दिलं जाईल, सहकारी तत्वावरती चर्मोद्योग हा उभा करता येईल का, अशा अनेक मागण्या शासनाच्या विचाराधीन आहेत आणि शासनही त्याच्याकरता अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीनं काम करत आहे। आपल्यासोबत महिला अधिकारी आहेत। ताई, काय सांगाल, महिलांचा कशा प्रकारचा सहभाग आहे याच्यात? असं आहे की आपण हा कार्यक्रम जो आहे तो अगदी तालुका पातळीपर्यंत घेऊन जाणार आहोत आणि तालुका पातळीपर्यंत घेऊन गेल्यानंतर आपण एक बघतो की ज्या महिला आहेत त्या खूप आजही घरात बेरोजगार आहेत। मग अशा बेरोजगार महिलांना जर आपण ट्रेनिंग दिलं, अशा अनेक ट्रेनिंग आहेत आणि सरकारच्या अनेक अशा योजना आहेत की जेणेकरून तालुका पातळीवर आपण त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो आणि ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना स्वयंभू जर त्यांचा व्यवसाय निर्माण करायचा असेल तर त्यांना आपण शासन दरबारी ज्या योजना आहेत त्यांची माहिती देऊन त्यांचा व्यवसाय उभा करू शकतो। त्याचबरोबर नुसतं व्यवसाय उभा करून नाही तर त्या विक्रीसाठी सुद्धा महत्वाचं आहे की विक्री कुठे करावी हा त्यांच्यामध्ये फार मोठा प्रश्न असतो। मग तो विक्री करणारा आज अनेक मॉल देशामध्ये होत आहेत, जिल्हा लेवलवर अनेक मॉल होत आहेत आणि ह्या जिल्हा पातळीवर जे मॉल होत आहेत, जे स्टॉल होत आहेत, तर तिकडे प्राधान्याने महिलांना ते विक्री केंद्र उपलब्ध होऊन देणं, जेणेकरून महिलांना सक्षमीकरण होईल महिलांचं। त्याचबरोबर ज्या तरुण पिढी, आज मी मगाशीच म्हटलं, जसं आज जेनझीचा जमाना आहे, तर ह्या जी युवा पिढी आहे, ज्या मुली आहेत, ह्यांना सुद्धा UPSC MPSC का मुलींनी मागे राहावं? मग त्यांना आज खूप गरीब मुली आहेत की त्यांना कुठे ट्रेनिंग घ्यावं, कसं घ्यावं आणि कसा अभ्यास करावा हे माहीत नसतं, परंतु शासनाच्याही अनेक अशा योजना आहेत ज्याच्याकडून आपल्याला मुलींना सुद्धा मोफत शिक्षणाचं जे ट्रेनिंग आहे ह्या UPSC MPSC कोर्सचं, ते शासनाच्या माध्यमातून आपण त्यांना फ्री देऊ शकतो आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत, त्या मुलींपर्यंत पोहोचू शकतो। आज जर अशा समाजातून UPSC MPSC जर मुली झाल्या तर एक खूप मोठा आदर्श, आपला भारत एक आदर्श नारी निर्माण होईल। असं काय सांगाल, अनेक संघटना आहेत मुंबईमध्ये, किती संघटनाचा पाठिंबा आहे?
मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या संघटनेचा ताई जर आपण बोललात तर खूप चांगलं होईल. कारण की चर्मकार समाज हा भारतभर आहे, विखुरलेला आहे. आणि हळूहळू जसं जसं ही बातमी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाते तर तिथूनही आम्हाला काही पदाधिकाऱ्यांचे, भारत लेवलवरती काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांचे फोन येतात आणि आम्हाला ते त्यांचा पाठिंबा दर्शवतात. आणि म्हणून आम्हाला आता खात्री नाहीये तर आम्हाला आत्मविश्वास आहे. संत रविदासांचं जे कार्य आहे, जात पंथ धर्म याच्या पलीकडे जाऊन केवळ मानवतावाद, मानव केंद्रबिंदू समजून त्यांनी कार्य केलेलं आहे. तर ते आम्हाला फक्त चर्मकार समाजापुरतं मर्यादित न ठेवता आम्हाला भारताच्या सर्व जाती धर्माच्या कल्याणासाठी आम्हाला भारतभर पसरवायचं आहे. मानवता जातीच्या उद्धारासाठी आणि कल्याणासाठी त्यांनी जे जे मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांनी जो जो मार्ग आम्हाला दाखवलेला आहे त्या मार्गावर आम्ही सर्व कार्यकर्ते पुढे जाऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहोत. आणि मी आपणास एक गोष्ट इथं नमूद करतो, मी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन संत रविदासांचं कार्य होतं असं का म्हणालो, इतिहासामध्ये नोंद असलेली एक घटना आहे. सिकंदर लोधी यांच्या दरबारामध्ये संत रविदासांना बोलवलं होतं आणि सिकंदर तो सिकंदर होता है, एक फकीर और संत की क्या हैसियत होती उनके सामने. या आविर्भावामध्ये लोधीजी आणि त्यांचे मंत्रीगण त्यांच्याशी संवाद साधत होते. परंतु संवाद आता ज्यावेळेस समारोप झाला, पत्रकार भगिनी आपण खूप चांगला प्रश्न विचारला. संवादाचा जेव्हा समारोप झाला तर त्यावेळेस केवळ सिकंदर लोधी नाही तर त्यांच्या दरबारामधले सर्व दरबारी आणि सर्व मंत्रीगण संत शिरोमणी रविदास महाराजांना नतमस्तक झालं. हा इतिहासामधला दाखला आहे. सर, सांस्कृतिक मंत्री आहेत आशिष शेलार, अजून कोण कोण मंत्री तुमच्या कार्यक्रमाला येणार आहेत? कोणाचे हस्ते उद्घाटन होणार आहे? मुख्यमंत्री येणार आहेत, आशिष शेलारजी येणार आहेत. संत रविदासांबद्दल प्रेम करणारं संपूर्ण मंत्रिमंडळ आहे. आम्ही जर विचार केला असता तर संपूर्ण मंत्रिमंडळ ह्या कार्यक्रमाला आलं असतं, परंतु मुख्यमंत्री आले तर संपूर्ण मंत्रिमंडळच आलं. त्याच्यामुळे संपूर्ण याचं शासनाचं प्रतिनिधित्व मुख्यमंत्री येत आहेत आणि वर्षभर कार्यक्रम आहे. या वर्षभर कार्यक्रमामध्ये संपूर्ण फक्त शासनाचे, महाराष्ट्र शासनाचे मंत्री नाही तर केंद्राचेही संपूर्ण मंत्री या वर्षभरात सर्व कार्यक्रमात अत्यंत चांगला प्रतिसाद मिळेल. आळंदी आणि पंढरपूर, नाशिक इथे महाराजांचं स्मारक व्हावं. तर हे होते संत रोहिदास समितीचे काही पदाधिकारी ज्यांनी सांगितले की पूर्ण 1 वर्ष या संत रोहिदास महाराजांची जयंती आम्ही साजरा करणार आहोत. व्हिडिओ सोबत मी प्रियंका सिंग, दिवा भारत न्यूज, मुंबई.